आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर T20 विश्वचषकाचा सेमीफायनल सामना रंगणार आहे आणि या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत। टीम इंडियाच्या होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियमवर आज T20 वर्ल्ड कपसाठी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे। आज टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे। इंग्लंडला पराभवाची धूळ सारल्यावर टीम इंडियाला फायनलचं तिकीट मिळणार आहे। यामुळे आजच्या सामन्यावर टीम इंडियाच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय। याआधी T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत इंग्लंड 2 वेळा आमने-सामने आले। ऑस्ट्रेलियाच्या ॲडिलेडमध्ये भारत आणि इंग्लंडचा सामना रंगला होता। या सामन्यात इंग्लंडनं 10 विकेट्सनं भारताला पराभवाची धूळ सारली होती, तर दुसऱ्यांदा 2024 मध्ये दोन्ही संघ पुन्हा सेमीफायनलमध्ये भिडले। यात भारतानं मागच्या पराभवाचा वचपा काढत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला। वेस्ट इंडिज विरुद्धच्या संजू सॅमसनच्या खेळीमुळे फलंदाजीमध्ये भारताला बळ मिळालं। मात्र वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर सर्व फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल। भारताच्या टॉप ऑर्डरला सांभाळून खेळण्याची गरज आहे। भारताकडून अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसनवर फलंदाजीची धुरा असणार असून हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेकडून अष्टपैलू खेळाची अपेक्षा आहे। तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीवर गोलंदाजीच्या आक्रमणाची जबाबदारी असणार आहे। दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा संघ नावाला साजेसा खेळ करत सेमीफायनलमध्ये पोहोचलाय। तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला गार करत इंग्लंडनं सेमीफायनलचं तिकीट मिळवलंय। दरम्यान वानखेडे स्टेडियम नेहमीच भारतासाठी लकी ठरलंय। यंदाही वानखेडेचं मैदान भारताला पावणार की इंग्लंडचं भारताचं फायनलचं तिकीट पळवणार हे पाहावं लागेल।